ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडे जावं, निकाल चुकीचा वाटत असेल त्यांनी दाद मागावी. लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली प्रतिक्रिया. गोगावलेंनी व्हीप योग्य वेळेत बजावला नव्हता, त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवणं शक्य नव्हतं. राहुल नार्वेकर यांची लोकशाही पॉडकास्टमध्ये माहिती. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटांमध्ये जुंपली. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल. नार्वेकरांविरोधात खालच्या भाषेत टीका करणाऱ्या राऊतांवर हक्काभंग आणणार. भाजप शिवसेनेची हक्काभंग आणण्याची तयारी. चोराला चोर नाही तर हरिश्चंद्र म्हणायचं का? राऊतांचा सवाल. अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गटाने अजित पवार गटात जुंपली. अजित पवार सीएम बनणार नाही. चंद्रकांत खैरेंचा अजित पवारांना टोला. तर दुसऱ्याच्या घरात डोकावणे अजित पवार गटाचा पलटवार. पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर. मोदी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित. शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित. अटल सेतूवर ताशी 100 किलोमीटर वेगाची मर्यादा. प्रकल्पाचं शुक्रवारी मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल. 2024 ला मोदी पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईल. शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य. पुणे लोकसभेवर आमदार रवींद्र धंगेकर यांचा दावा. लोकसभेचा खासदार काँग्रेसचाच होणार. आम्ही सज्ज आहोत म्हणत धंगेकरांनी केला दावा. जास्त दिवस घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतच. मराठा आरक्षणावरून उदयनराजे चिडले. दुर्लक्ष केलं तर चीड येणारच. उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. रिलायन्स कंपनी गुजराती असेल तर बोऱ्या बिस्तरा गुंडाळा आणि गुजरातला जा. मनसेचा मुकेश अंबानींना जोरदार प्रत्युत्तर.